पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज संडे, आज रविवार असल्यामुळे घरी असल्यामुळे आज हा सिंटॅक्स खूप दिवस झाला धुतलेला नाही। तर हा सिंटॅक्स 1000 लिटरचा आहे। तर याच्यामध्ये भरपूर गाळ बसलेला आहे, तर ते आम्ही आज धुण्यासाठी काढलेलं आहे। तर या ठिकाणी त्यामध्ये थोडं पाणी आहे, त्यामुळे तो सिंटॅक्स हलत नाही आम्हाला। तर त्यातलं पाणी सगळं आम्ही रिकाम करणार आणि सिंटॅक्स हा बाजूला करत आहेत। तर सिंटॅक्स बाजूला केलेला आहे। तर तुम्ही बघत आहात 1000 लिटर सिंटॅक्स आहे। तर याच्यामध्ये भरपूर गाळ साठला होता। तर आतनं सर्व्हिसिंग करायचं काम जोरात चालू आहे, साबण निरमा लावून। तर तुम्ही बघत आहात या ठिकाणी नंदिनी बसली आहे। तर तुम्ही बघत आहात ज्या ठिकाणी आम्ही सिंटॅक्स ठेवला होता त्या ठिकाणी जर बघितला तर भरपूर शेवाळ साठले आहे। सिंटॅक्सची मागची बाजू ही खूप तणकाट घाण उगलेलं होतं त्या ठिकाणी। तर तुम्ही बघत आहात सिंटॅक्स आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने आम्ही चांगलं, कारण बरेच दिवसांनी हा सिंटॅक्स धुण्यासाठी काढल्यामुळं खूपच घाण झाला होता। कारण परत हा सिंटॅक्स भरल्यानंतर परत रिकामा होईल कधी आणि परत कधी धुईल हे काही सांगता येत नाही। तर सिंटॅक्स हा रिकाम झाला होता, म्हणून आम्ही आज संडे असल्यामुळं सिंटॅक्स धुण्याचा बेत केला। तर बरेच दिवसापासून चाललं होतं आमचं की सिंटॅक्स धुवायचा आहे, खूप घाण झाला आहे। तर या ठिकाणी आम्ही निरमा वगैरे स्वच्छ जसं की एकदम क्लीन करत आहोत। तर मित्रांनो, हा सिंटॅक्स आणून 6-5 वर्षे तर कंप्लीट झाले। तर सिंटॅक्स हा खूपच मजबूत आहे। हा सिंटॅक्स बाहेरच असतो, कारण इथून डायरेक्ट ह्या सिंटॅक्सला चावीचं पाणी जोडलं आहे। जर आम्ही घरी जर नसलो तर याचा जर कॉक चालू केला तर पाणी डायरेक्ट ह्या सिंटॅक्समध्ये तर आम्ही घरी नसतानाही जर सिंटॅक्स जर आम्ही कॉक जर चालू केला तर डायरेक्ट हा म्हणजे चावीचं जे पाणी आहे ते सिंटॅक्समध्ये, जर घरी जर आम्ही नसलो तर त्यामुळं पाण्याची हा सिंटॅक्स असल्यामुळं थोडं पाणी आम्हाला भरपूर लागतंच। पाणी रांगोळीला म्हणा, कपडे धुण्यासाठी पाण्याचा खूप प्रमाणात वापर होतोच। पण पाणी असल्याशिवाय तर काही चालत नाही पाण्याशिवाय। त्यामुळं आम्ही हा 1000 लिटरचा सिंटॅक्स घेतलेला आहे। हा सिंटॅक्स हा बाहेर असतो आणि जो 500 लिटरचा जो सिंटॅक्स आहे तो आम्ही संडास बाथरूमवरती बसवलेला आहे। त्यामुळं पाणी आमच्याकडं मित्रांनो 1 दिवस आड येतं, 1च तास येतं पाणी। ते पण किती वाजता येणार हे कन्फर्म नसल्यामुळं एक वेळ काय होतं, पाणी येऊन गेलं पण लक्षात येत नाही। त्यामुळं आम्ही हा सिंटॅक्स 1000 लिटरचा सिंटॅक्स हा घेतलेला आहे। तर पूर्णपणे क्लीन करण्याचं काम जोरात चाललेलं आहे। आज काय तो सिंटॅक्स क्लीन करण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे। तर अशा पद्धतीने आम्ही हा सिंटॅक्स क्लीन एकदम करत आहोत। तुम्ही बघत आहात आतल्या बाजूनं आणि बाहेरच्या बाजूनं। मित्रांनो, नदीचं पाणी असल्यामुळं खूपच गाळ ह्या सिंटॅक्समध्ये साठला होता। तर या निमित्तानं सिंटॅक्स पण रिकाम झाला आणि योगायोगानं संडे बी होता। तर चला म्हटलं काय करायचं, तर सिंटॅक्स आज धुण्यासाठी काढलाच। तर तुम्ही बघत आहात मित्रांनो या ठिकाणी कशा पद्धतीने सिंटॅक्स धुतला जात आहे। पूर्णपणे ब्रशनं घासून सिंटॅक्स हा धुतला जात आहे। तर आतमध्ये धुण्यासाठी माझी मिसेस आतमध्ये गेलेले आहे। तर सिंटॅक्स ह्या बाजूला त्या बाजूला कळडू नये किंवा गडगडू नये यासाठी या साईडला आम्ही इटा लावलेल्या आहेत। त्यामुळे काय होतं, सिंटॅक्स जाग्यातून हलत नाही। जर ह्या साईडला जर दोन्ही साईडला जर विटा वगैरे लावल्या नाहीत तर सिंटॅक्स हा रोलिंग करतो, गडगडीत झाल्या, त्यामुळं आम्ही लावलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघत आहात तुम्ही गोगलगाय। आम्ही ज्यावेळेस सिंटॅक्स काढला त्यावेळेस सिंटॅक्सच्या खालच्या बाजूला गोगलगाय होती। तर बरेच दिवसांना ही गोगलगाय आम्हाला दिसली आहे। तर चला तर मग सिंटॅक्स हा कंप्लीट झालेला आहे धुवून। हा शेवटचं आम्ही पाणी मारून याला आता
जाग्यावर ठेवणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात सिंटॅक्स आतून कंप्लीट धुवून झालेला आहे. तर आता सिंटॅक्स आम्ही जाग्यावरती ठेवत आहोत. तर तुम्ही बघत आहात खूपच, कारण खूप मोठा असल्यामुळे सिंटॅक्सचं काय वजन आहे, तर खूप मोठा असल्यामुळे त्याला धरता येत नाही व्यवस्थित. तर सिंटॅक्सची जागा आहे ती आम्ही जरा क्लीन करत आहोत, कारण त्याच्यावरती झाडे वगैरे आलेले आहेत. त्या साईडला गवत खूप उगवलेलं आहे. कारण हा सिंटॅक्स जर भरला तर त्या ठिकाणी पाणी सांडतं आणि त्या आजूबाजूला त्या भोवतीने गवत उगवलेलं आहे. तर पूर्णपणे ती जागा आम्ही क्लीन करत आहोत सिंटॅक्स ठेवण्यासाठी. तर या ठिकाणी कोपऱ्यात आम्ही त्याकडे कट्टा केलेला आहे. कट्टा साधारणतः 2 फूट उंचीचा कट्टा येतो. तर या ठिकाणी लिंबाचं झाड आहे सिंटॅक्सच्या बरोबर बॅक साईडला. झाडाची फांदी बरोबर आम्ही सिंटॅक्सवरती येत होती, ते आम्ही तोडून काढलेलं आहे. तर बघत आहात तुम्ही लिंबाचं झाड किती छान मोठं आलेलं आहे. तर क्लीन करण्याचं काम चालू आहे, कारण पावसाळा आहे. पावसामुळं त्याकडे तुत्तूचे आम्ही जे कंपाऊंड केलेलं आहे आमच्या घराभोवतीने घरासमोर, ते तुत्तूचं झाडाचं कंपाऊंड आहे. कारण तेही खूप वाढलं होतं, कारण सिंटॅक्स असल्यामुळे ते काढता येत नव्हतं आम्हाला. मग सिंटॅक्स हा काढल्यामुळे तिथं आम्हाला तुत्तू व्यवस्थित आम्ही काढून घेत आहोत. या ठिकाणी आजूबाजूचे हे तुत्तू असल्यामुळं जे शेरडं राखणारे जे आहेत ते आमचे तुत्तू नेत होते शेरडांना काढून. तर या ठिकाणी मित्रांनो सिंटॅक्स धुवून झाला आहे. सिंटॅक्स आम्ही जाग्यावरती बसवत आहोत. तर आजचं हे काम कंप्लीट झालेलं आहे आमचं. कारण बरेच दिवस झाला सिंटॅक्स धुवायचा विचार होता फक्त, तर चला आज योगायोगाने सिंटॅक्स धुण्याचा योग आलेला आहे. तर या ठिकाणी सिंटॅक्स कंप्लीट धुवून झालेला आहे. सिंटॅक्स व्यवस्थित, थोडा कट्टा जर तिरका असल्यामुळे सिंटॅक्स व्यवस्थित बसत नाही, एक साईडला जरा कल्ला जातो. तर ते बसवण्याचा प्रयत्न मी करत आहे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कॉमेंट करा.